आज या ठिकाणी पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी उभी राहिली आहे। मी काही मुद्दे ठळक मुद्दे या ठिकाणी मांडत आहे। अध्यक्ष महोदय, गृह विभाग बाब क्रमांक 17 पान क्रमांक 11 ह्या मुद्द्यावर इथे मी बोलू इच्छित आहे। अध्यक्ष महोदय, कोरोना काळात अनेक युवकांवर गुन्हे दाखल झाले। किरकोळ कारणासाठी, कोणी दुधासाठी, कोणी औषध घेण्यासाठी त्या ठिकाणी बाहेर निघालं होतं, तर अनेक असे युवक आहेत पूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्या कारणामुळे त्यांना काही ठिकाणी पासपोर्ट्स मिळू शकले नाहीत, काही ठिकाणी नोकरी मिळू शकले नाही, अनेक गोष्टीत अडथळे निर्माण होत आहेत। आणि म्हणून मी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणत आहे की हे कोरोना काळामध्ये युवकांवर जे किरकोळ गुन्हे सेक्शन 188 त्या ठिकाणी लादण्यात आलं ते त्वरित मागे घेण्यासाठी शासनाने आदेश द्यावा। कारण सोलापुरातच उदाहरण देण्यास आलं तर एक मुलगा आहे, त्याला इन्फोसिसमध्ये नोकरी लागली होती, त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट मागण्यात आलं। तो पोलीस स्टेशनमध्ये गेला, पण पोलीस स्टेशननी कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये नमूद केलं की तो क्रिमिनल आहे। का? कारण का त्याला कोरोनाच्या काळात त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला सेक्शन 188 आणि म्हणून त्याची इन्फोसिसची नोकरी गेली। दुसरीकडे काही ठिकाणी पासपोर्ट साठी मुलं गेली होती, त्यांना देखील मिळालं नाही, कारण का त्यांना क्रिमिनल त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर। अनेक ठिकाणी काही मुलं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कोणाच्या अंत्ययात्रेत गेली, त्या मुलांवर देखील गुन्हे दाखल केले। त्यावेळेस ठीक आहे, पण आता मला असं वाटतं ही जी तरुण मुलं आहेत, सहानुभूती पूर्वक ह्या शासनाने त्यांच्या विरुद्ध त्यावेळेस जी गुन्हे दाखल केलेले 188 ची ती त्वरित मागे घेण्यासाठी आदेश द्यावा, म्हणजे ह्या मुलांचं जे भवितव्य आहे ते पुन्हा एकदा सुरक्षित राहील। माझा दुसरा विषय अध्यक्ष महोदय आहे नगर विकास विभाग बाग क्रमांक 52 पान क्रमांक 35। अध्यक्ष महोदय, रमाई आवास योजनेचे अनेक प्रकरण अजूनही प्रलंबित आहेत। ह्या शासनाकडे निधी असून सुद्धा ती निधी बऱ्याचदा समर्पित केली जाते किंवा अखर्चित राहिली जाते। त्याचं कारण असं आहे की काही अजूनही जाचक अटी आहेत। रमाई आवास योजना जिथे लागू होते तिथे अशा अटी आहेत की ती झोपडपट्टी घोषितच असली पाहिजे, किंवा जर खाजगी झोपडपट्टी असेल, जरी घोषित असेल तरी तिथे रमाई योजना लागू होत नाही। तर मला आपल्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणायचं आहे की जरी ती खाजगी झोपडपट्टी असली पण जर घोषित असली तरीही तिथे रमाई योजना लागू झाली पाहिजे। ही जी अट आहे खाजगी झोपडपट्टीची ती शासनाने त्वरित शिथिल करावी आणि त्या ठिकाणी रमाई आवास योजना जे खरंच पीडित आहे, ज्यांना खरंच गरज आहे घराची, त्यांना मिळत नाही। काही ठिकाणी तर असं निदर्शनास येतं की रमाईचे पैसे दुसरीकडे वळवले जातात, किंवा अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीचे पैसे पण दुसरीकडे ह्या कारणामुळे, कारण का ती दुसरीकडे समर्पित करण्यात येते किंवा ती अखर्चित राहते। ह्यासाठी जर आपण ज्यांच्यासाठी ते पैसे आहे, ज्यांना घरांची गरज आहे, त्यांच्यासाठी जर आपण रमाई आवास योजनेच्या अटी आहेत त्या जर शिथिल केल्या काही प्रमाणात, एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, तर मला असं वाटतं योग्य त्या ठिकाणी ते पैसे जातील आणि आपण ह्या महाराष्ट्र राज्यातल्या मागासवर्गीय लोकांना न्याय देऊ शकू। म्हणून रमाई आवास योजनेची जी जाचक अट आहे की खाजगी झोपडपट्ट्यांना ते लागू होत नाही जरी घोषित असल्या खाजगी जागेवरच्या, तर ती अट शिथिल करून खाजगी जागेवरती जरी घोषित झोपडपट्टी असेल तरी तिथे रमाई आवास योजना लागू झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, तिसरा माझा मुद्दा आहे बाब क्रमांक 132 व 133 पान क्रमांक 88 सामाजिक न्याय विभाग संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना ह्यासाठी 21,000चा उत्पन्नाचा दाखला लागतो। अनेक वर्षापासून 21,000च्याच विळख्यात आपण अडकलो आहोत। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदय आणि शासनाला अशी विनंती आहे की ती 21,000ची जी मर्यादा आहे ती आता रद्द करून ती वाढवून जवळ 50,000ची मर्यादा केली पाहिजे आणि उत्पन्न दाखला 50,000चा सगळ्यांना दिला पाहिजे। ह्या ज्या योजना आहेत, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, अनेक योजना आहेत, त्या मग लागू होतील। एकीकडे आपण योजना जाहीर करतो पण दुसरीकडे अशी अट लावतो जी आता रिअलिस्टिक नाहीच आहे, प्रॅक्टिकलच नाही आहे। अध्यक्ष महोदय, मिनिमम वेजेस जरी आपण बघितले तरी कमीत कमी 50,000चा तो उत्पन्न असतो महिन्याचा, आणि 21,000 म्हणजे 1,800 आणि 2,000
मग हे अजिबात रिअलिस्टिक नाही आहे आणि म्हणून ताबडतोब ती जी एक आणि 21,000चा उत्पन्नाचा दाखला देत पण नाहीत ह्या कारणामुळे. कसं शक्य आहे अध्यक्ष महोदय? कोणाच्या घरी जाऊन सर्वे केला आणि म्हणून योजना लागू होत नाही. 21,000ची जी मर्यादा आहे ती ताबडतोब 50,000 करा आणि सगळ्या योजना ज्यांच्यासाठी आहेत त्यांना लागू ताबडतोब करण्याचा विनंती मी आपल्या द्वारे त्या ठिकाणी करत आहे. अध्यक्ष महोदय, सोलापूर असेल अनेक ठिकाणी अजूनही अंगणवाड्यांची मागण्या आहेत आणि मंजूर होतात, पण केंद्र शासनाकडून राज्य शासन मंजूर करतं पण केंद्र शासनाकडून आपल्याला परवानगी मिळत नाही. मी माझ्याच मतदारसंघात अनेक असे कामगार जिथे राहतात कामगार विभाग आहे जिथे मागण्या आहेत, कारण का ती मुलं एकतर हे कोरोनाच्या काळात दुष्काळात 13वा महिना अनेक महिन्यापासून शिक्षणापासून वंचित राहिले, तिथे अंगणवाडीची मागणी होते. राज्य शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव पण पाठवलाय पण तो काही कारणामुळे मंजूर होत नाही आहे. तर डेटा धरून मला असं वाटतं त्या ठिकाणी लवकरात लवकर महाराष्ट्रातले जेवढे प्रलंबित अंगणवाडी प्रकरण आहेत ते ताबडतोब मंजूर कराव्या अशी मी आपल्या द्वारे विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचा बाब क्रमांक 46 पान क्रमांक 32 जे शासकीय सेवेत असणारे जे खेळाडू आहेत त्यांना इतर राज्यामध्ये अनेक सवलती मिळतात पण आपल्या राज्यात त्यांना काहीही सवलत मिळत नाही. चंडीगड असेल, उत्तर प्रदेश असेल, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड असेल, तिथे अनेक खेळाडू जे शासकीय सेवेत आहेत किंवा जे शासकीय क्रीडा खेळतात त्यांना जवळजवळ 30,000 ते 50,000 महिना त्या ठिकाणी मिळत असतं आणि नोकरीमध्ये बढती व वेतनवाढ दिली जात असते. पण महाराष्ट्रामध्ये ह्या प्रकारची कोणतीही योजना नाही आहे. मी आपल्याद्वारे मंत्री महोदयांना आणि शासनाला विनंती करते की ताबडतोब खेळाडू जे आहेत अनेक आहेत आपल्या ग्रामीण भागात स्पेशली खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि जर त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असेल तर अशा योजना त्यांच्यासाठी करणं हे महत्त्वाचं आहे. ह्या 6 मुद्दे मी आपल्या माध्यमातून शासनासमोर निदर्शनास आणते आणि आपण मला परवानगी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करते. सन्माननीय सदस्य आशिष जायसवाल. अध्यक्ष महोदय, 2021-22च्या पुरवणी मागण्यावर काही विषयावर मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, वेळेची फार अडचण आहे परंतु मला शासनाच्या लक्षात काही बाब आणून द्यायचे आहे की आपण दरवर्षी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून खूप मोठी तरतूद